नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्र शासनाने RD 2025-26 ची प्रवेश प्रक्रिया ही लवकरच सुरू केली जाणार आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की RTE म्हणजे नक्की काय आहे, RTE ॲडमिशन साठी कोणकोणते पालक आणि विद्यार्थी हे पात्र असतात, त्यासोबतच जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती कधीपासून सुरू होण्याची शक्यता आहे, त्यासोबत ही अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आणि पात्रता हवी असते याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आणि आजचा हा RTE बाबतचा जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा, कारण की आजकाल हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा, कारण की आज तुम्हाला माहिती आहे की शिक्षण किती महाग झालं आहे आणि RTE अंतर्गत आपला मोफत शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होत असतो। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत नक्की शेअर करा। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आतापर्यंत RTE अंतर्गत साधारणपणे 8000 पेक्षा जास्त शाळांची नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असून येत्या 15 जानेवारी पासून पालकांना देखील मोफत प्रवेशासाठी अर्ज हे करता येणार आहेत। हे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असते आणि आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण RTE प्रक्रिया फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात याची इत्थंभूत माहिती घेणार आहोत। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये RTE ॲडमिशनची परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तर सर्वांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की RTE म्हणजे नेमकं काय असतं, तर RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन या योजनेअंतर्गत ज्या काही खाजगी शाळा असतील त्यामध्ये तुम्हाला 25% कोटा म्हणजेच रिझर्वेशन असते, तिथे तुम्हाला मोफत शिक्षण मिळते। आता हे कितवीपर्यंत मिळते असे तुम्हाला वाटत असेल तर नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG यामधील विद्यार्थ्यांना 8वी पर्यंत मोफत शिक्षण हे दिलं जातं। अशा प्रकारची ही योजना असते। RTE ॲडमिशन हे मोफत शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो। अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म जास्ती भरले गेले तर यामध्ये लॉटरी पद्धतीने नंबर हा काढला जातो व यामध्ये आपला नंबर आल्यास आपल्या पाल्याला तेथे त्या शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळतं। तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला RTE ॲडमिशन बद्दलची माहिती देणार आहोत। ही ॲडमिशन प्रक्रिया जी 15 जानेवारी 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे। शासन लवकरच ही तारीख सुद्धा जाहीर करेल। RTE ॲडमिशनसाठी कोणकोणती बालके, लहान मुले पात्र असतात तेही समजून घेऊया। दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंतचे आहेत अशा पालकांची बालके वंचित गटाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यांना या RTE प्रवेशासाठी पात्र असतात। कोणत्या प्रकारच्या शाळा या RTE अंतर्गत प्रवेशासाठी पात्र असतात, माध्यम आणि बोर्ड ती समजून घेऊया। माध्यमांच्या सर्व बोर्डाच्या राज्य मंडळ, CBSE, ICS व IB विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जिथे वर्ग पहिली किंवा माध्यमिक स्तरावरील शाळा आहेत यामधून फक्त मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा या वगळल्या जात असतात। बाकी सर्व शाळा RTE प्रवेशांतर्गत येत असतात। जर RTE लॉटरीमध्ये नंबर लागला तर आपल्याला संपूर्ण कागदपत्रे ही ॲडमिशनच्या वेळीच जमा करावी लागत असतात। ती कागदपत्रे कोणती लागणार आहेत ती व्हिडिओच्या शेवटी आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण समजून घेऊया RTE ॲडमिशनसाठी मुलाची पाल्याची वयाची अट काय आहे तर ते समजून घेऊया। सन 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी RTE अंतर्गत प्रवेशासाठी बालकाचे वय 31 डिसेंबर 2025 पर्यंत, प्ले ग्रुप नर्सरी करता
कमीत कमी 3 वर्ष ते वय वर्ष 4.5 वर्ष 5 महिने म्हणजे 4.5 वर्ष इतकं भरणं किंवा असणं आवश्यक आहे। त्यानंतर ज्युनियर केजी मध्ये जर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल तर कमीत कमी 4 वर्ष ते 5 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं वय 31 डिसेंबर 2025 पर्यंत होणं आवश्यक असतं। सिनियर केजीला प्रवेश जर घ्यायचा असेल तर याकरता कमीत कमी वय 5 ते 6 वर्ष किंवा 6 वर्ष 5 महिनेपर्यंत आपलं वय हे पाल्याचं चालत असतं। त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर कमीत कमी 6 ते 7 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं वय 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत होणं आवश्यक असतं। आता आपण बघूया पालक किती शाळा व कोणत्या माध्यमांसाठी अर्ज करू शकतात। तर ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय हे निवडता येतील। तसेच उपलब्ध माध्यमातून शाळेचे माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य हे पालकांना असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किमी अंतरावरील शासकीय किंवा खाजगी अनुदानित शाळा नाही त्यांना मात्र खाजगी इंग्रजी शाळांचा पर्याय हा उपलब्ध राहणार आहे। पण पहिल्यांदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आकडेवारीनुसार खाजगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे। आता आपण समजून घेऊया RTA ऍडमिशन ऍप्लिकेशनची म्हणजेच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही जी असते या अंतर्गत जर अर्ज केला तर आपल्याला प्रवेश मिळेलच का? तर शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेच्या जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील। अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेल असे नाही, तर जे लॉटरीमध्ये ज्यांचे नंबर येतील त्याच विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश हा मिळत असतो। आता आपण बघूया RTA ऍडमिशनचे ऍप्लिकेशन किंवा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती कागदपत्रे ही आवश्यक असतात। RTA 2025 ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व जी काही कागदपत्र आहेत ती पालकांनी ऑनलाईन प्रवेश भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची असावी। त्यानंतरची कागदपत्रे ही स्वीकारली जात नाही। म्हणजे ज्यावेळेस शासनाकडून RTA प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्याची जी काही अंतिम तारीख असेल त्या अंतिम तारखेच्या आतली सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणं हे आवश्यक असतं। त्यासोबत आपल्याला रहिवासी किंवा वास्तव्याचा पुरावा म्हणून आपल्याकडे जी काही रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज किंवा टेलिफोन बिल, देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स किंवा घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी कोणतीही पालकांची कागदपत्रे याकरता आवश्यक असतात। त्यासोबतच वंचित जात संवर्गातील असल्यास वडिलांचे किंवा बालकाचे जात प्रमाणपत्र, त्यासोबत दिव्यांग असल्यास आवश्यक ती कागदपत्रे म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांनी 40 किंवा 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र, त्यासोबत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर जन्माचा दाखला, ऑनलाईन प्रवेश करता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे तेही समजून घेऊया। उत्पन्नाच्या दाखल्याचा पुरावा 2023-24 किंवा 24-25 या आर्थिक वर्षातील असणं आवश्यक असणार आहे। त्यासोबत शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने RTA मध्ये शाळा बदलून मिळेल का? तर या प्रश्नाचे उत्तर साधं सरळ सोपं आहे। एकदा RTA अंतर्गत आपण कोणत्या शाळेत जर प्रवेश घेतला तर आपल्याला कोणत्याही कारणाने शाळा बदलून मिळत नाही किंवा RTAचे ऍडमिशन हे ट्रान्सफर सुद्धा होत नसतं। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की RTA अंतर्गत जर आपल्या मुलाचं, मुलीचं, पाल्याचं जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याकरता प्रवेश प्रक्रिया ही कधीपासून सुरू होऊ शकते, याकरता किती शाळा या महाराष्ट्रात आहेत, त्यासोबतच आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आणि वयाची अट काय याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत कराल ही आशा बाळगतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।